मुलांनो, ज्यांचा छेद वेगवेगळा असतो अशा अपूर्णांकांना भिन्न छेद अपूर्णांक असं म्हणतात. हे आपण शिकलो. आता भिन्न छेद अपूर्णांकांची तुलना कशी करतात ते आपण पाहूया. प्रथम भिन्न छेदांचे छेद समान करून घेऊया. वरील पहिल्या फुलाच्या 6 पाकळ्यांपैकी 5 पाकळ्या रंगवलेल्या आहेत. म्हणजे अपूर्णांकात लिहायचं झालं तर 5°/6 असं आपल्याला लिहिता येईल. दुसऱ्या फुलाच्या 10 पाकळ्यांपैकी 7 पाकळ्या रंगवलेल्या आहेत. म्हणजे अपूर्णांकात 7°/10 असं आपल्याला लिहिता येईल. आता पुढील क्रिया करूया. दोन्ही अपूर्णांकांचे छेद समान करण्यासाठी तिरकस गुणाकार करूया. 5/6 गुणिले 7/10. यामध्ये तिरकस गुणाकार करताना 5 गुणिले 10 आणि 10 गुणिले 6 असा गुणाकार करूया. त्यामुळे उत्तर येईल 50/60 आणि 7 गुणिले 6 आणि 10 गुणिले 6 म्हणजेच 42/60 असा अपूर्णांक येईल. आता 50/60 हे 42/60 पेक्षा मोठे आहेत. म्हणूनच 5/10 हा अपूर्णांक 7/10 पेक्षा मोठा आहे. अपूर्णांकांचे छेद समान करण्याकरता आणखीन एक पद्धत वापरतात. उदाहरणार्थ 3/8 आणि 14/23 हे भिन्न छेद अपूर्णांक आहेत. म्हणून 3/8 आणि 14/23 यांचा तिरकस गुणाकार करूया. 3 गुणिले 23 म्हणजे 69 आणि 8 गुणिले 14 म्हणजे 112. 69 हे 112 पेक्षा छोटे आहेत. त्यामुळे 3/8 हा अपूर्णांक 14/23 पेक्षा लहान आहे. किंवा 14/23 हा अपूर्णांक 3/8 पेक्षा मोठा आहे. अपूर्णांकांची बेरीज. मीरानी 3/8 पेट्या लाल रंगाने रंगवल्या. तसंच 4/8 पेट्या निळ्या रंगाने रंगवल्या. मीरानी एकूण किती पेट्या रंगवल्या ते अपूर्णांकात सांगा. हे दोन्ही अपूर्णांक समछेद अपूर्णांक आहेत. 3/8 आणि 4/8 यांची आता आपण बेरीज करूया. इथे अंशांची बेरीज करू आणि छेद तसाच ठेवू. त्यामुळे 3/8 अधिक 4/8 बरोबर 7/8. म्हणजेच मीरानी 7/8 अर्थात 8 पैकी 7 पेट्या रंगवल्या. पुढील चित्रात दर्शवलेला अपूर्णांक ओळखा आणि त्याची बेरीज करा. 2/6 आणि 3/6. आता या दोन अपूर्णांकांची आपण बेरीज करूया. 2/6 आणि 3/6 हे समछेद अपूर्णांक आहेत. म्हणून त्यांचा छेद एकदाच घेऊन अंशांची बेरीज करूया. 2 अधिक 3 बरोबर 5. त्यामुळे बेरीज येईल 5/6. सशानी सकाळी 1/4 एवढं गाजर खाल्लं आणि 1/3 एवढं गाजर सायंकाळी खाल्लं. तर दिवसभरात सशानी किती गाजर खाल्लं? 1/4 आणि 1/3 हे भिन्न छेद अपूर्णांक आहेत. प्रथम त्यांचे छेद समान म्हणजे सारखे करून घेऊया. दोन्हीचा छेद 12 इतका करूया. त्यामुळे 1 गुणिले 3 छेद 4 गुणिले 3 आणि 1 गुणिले 4 छेद 3 गुणिले 4 यांचा तिरकस गुणाकार करूया. त्यामुळे 3/12 आणि 4/12 असं उत्तर येईल. आता 3/12 अधिक 4/12 म्हणजेच 7/12. याचा अर्थ सशानी दिवसाअखेर 7/12 इतकं गाजर खाल्लं. अपूर्णांकांची वजाबाकी. समछेद अपूर्णांकांची वजाबाकी. सुनीलनी 7/8 इतका पिझ्झा खाल्ला आणि इरानी 4/8 इतका पिझ्झा खाल्ला. तर कोणी जास्त पिझ्झा खाल्ला? 7/8 आणि 4/8 यांची वजाबाकी करूया. दोन्हींचे छेद समान आहेत. त्यामुळे फक्त अंशांची वजाबाकी करूया आणि छेद तसाच ठेवूया. त्यामुळे 7 - 4 बरोबर 3. यावरून हे लक्षात येईल की सुनीलनी इरापेक्षा 3/8 एवढा पिझ्झा जास्त खाल्ला. आपण काय शिकलो?
दोन समछेद किंवा भिन्नछेद अपूर्णांकांची तुलना करता येते. दोन समछेद अपूर्णांकांची बेरीज करताना अंशाची बेरीज करून छेद एकदाच लिहितात. भिन्नछेद अपूर्णांकांची बेरीज करताना प्रथम छेद समान करतात, छेदाचा सामायिक विभाजक काढतात आणि मग अंशांची बेरीज करतात. स्वाध्याय. पुढील अपूर्णांकांची तुलना करा. छोटा, मोठा किंवा समान यापैकी योग्य ते चिन्ह लिहा. 1/5, 3/15, 5/4, 4/3, 6/12, 3/6. आकृतीवरून सोडवा. 2/3 अधिक 1/3, 1/4 अधिक 1/4 अधिक 1/4, 4/5 वजा 2/5, 3/4 वजा 1/4.